गजर माऊलीचा गजर माऊलीचा पोटी फळे रसाळ गोमटे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे विठ्ठल पांडुरंग करू प्रथम नमन संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजो मार्त तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजो वानरायुध मुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननीतपाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा सौधारी जोजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता हृदय आपुले चौफाळून या भले, बरी बैसो पाऊले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी प्रस्तुत। प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, जगत वंदने जगत महाभूषण वैराग्याची महामेरू भगवान श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांचा पाठाचा परिचयाचा आणि बऱ्यापैकी लोकांचा कानपाठ असणारा अभंग आहे। म्हणजे पहिलं चरण तरी कानावर पडलंय असा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल 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 कुठलाही कार्यक्रम म्हटला की का अल्पसा पर्याय देणं फार महत्वाचा असतो, फार गरजेचं असतो। म्हणजे असं त्याच्या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांडचालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, मारुतीरायाच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादाने, वैकुंठवासी हरिभक्ती पारायण यादव स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ बाबांच्या आशीर्वादाने व हरिभक्ती पारायण वैकुंठवासी वामन आनंद महाराज काळे, वैकुंठवासी हरिभक्ती पारायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या आशीर्वादाने, तसेच हरिभक्ती पारायण शिवाजी महाराज हरिभक्ती पारायण विक्रम महाराज काळे सर यांच्या प्रेरणेनं, ग्रामस्थांच्या सहकार्याने, गुणीजनांच्या भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये आणि तरुणांच्या पुढाकाराने आपल्या या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आलेली आहे आणि अभंग त्या ठिकाणी ज्ञानी महात्म्याचा आहे। अभंग भगवान श्री संत एकनाथ तुकोबारायांच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे। तुम्ही बघा, अभंग कोणत्याही महात्म्याचा असो, नामदेव महाराजांचा असो, एकनाथ महाराजांचा असो, तुकाराम महाराजांचा असो, जनाबाईचा असो, मुक्ताबाईचा असो, सावता महाराज असो, गोरोबा काका, कुठल्याही साधूचा अभंग कीर्तनासाठी कीर्तनकार ज्यावेळेस घेतात ना, त्याच वेळेस सुरुवातीला 10-5 मिनिटं ज्यांचा अभंग निवडलाय त्यांच्याबद्दल बोलल्या जातं। अभंग तुकाराम महाराजांचा असेल ना तर 10-15 मिनिटं तुकोबारांच्या बद्दल बोलल्या जातं। अभंग माऊलीचा असेल 10-5 मिनिटं माऊलीच्या बद्दल बोलल्या जातं। आज असं बघा, आज मी अभंग तुकाराम महाराजांचं कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। मी सुरुवातीला 10-5 मिनिटं तुकोबारांचा अधिकार सांगणार आहे। त्याचं एकमेव कारण सांगते मी तुम्हाला, कोण तुकाराम महाराज हे सर्वांनाच माहिती आहे। तर अलीकडे समाज इतका हुशार झाला बाबांनो, मी कीर्तनाला म्हणजे अभंगाची मांडणी करण्यापूर्वी थोडं 2 मिनिटं महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून जाईन। मला खरंच वाटत नाही की मी बोलल्याच्या नंतर तुम्ही बसलेल्या समाजानं माझं ऐकलं पाहिजे, अजिबात नाही। मला खरंच मनातून इच्छा नाहीये की मी बोलल्याच्या नंतर बसलेल्या लोकांनी माझं ऐकावं। मीच नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकाराची अपेक्षा नसते की आम्ही लोकांना सांगावं आणि लोकांनी आमचं ऐकावं, कारण कीर्तनकारांनी इतकं कळतं की बसलेल्या समाजाला आम्ही सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं। एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेली नाहीत। म्हणजे आता कीर्तनकार पुढं काय बोलणार आहे ना, बसलेल्या मंडळीला आधीच क्लिक होतं, हा आता पुढे येच राहिला, अशी एकमेकाला सांगतात पुढे यायच्या, एवढा समाज हुशार आहे। सांगणारे मी आहे म्हणून तुम्ही ऐकावं असं नाहीये। माणसानं कीर्तन का श्रद्धेनं ऐकावं, का प्रेमानं ऐकावं, का आनंदानं ऐकावं, त्याच्या मागचं एकमेव कारण आहे, कीर्तन ऐकत असताना कीर्तनकारांचा अधिकार बघून कीर्तन ऐकू नका। लोक कीर्तनकाराचा अधिकार बघतात, बरोबर की नाही? कीर्तनकारांचा अधिकार बघून कधी कीर्तन ऐकायचं नाही, पण कीर्तनकारानं निवडलेला अभंग कोणत्या संतांचा आहे, कोणत्या साधूचा आहे, त्या संतांचा अधिकार बघून कीर्तन ऐकावेत। आता मी तुमच्या समोर लहानच आहे, मी फक्त तुमची बहीण आणि मुलगी म्हणून मला एक व्यासपीठ उपलब्ध झालंय, या नात्याने थोडं संवाद साधणारे, बाकी शिकवणारे, उपदेश करणारे, मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातले कीर्तनकार नाहीत ना।
ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे अधिकार संपन्न महात्मे सांगणारे ते आहे ना, म्हणून आपण त्यांचं ऐकावं. ज्यांचा अभंग निवडलेला आहे ते भगवान श्री तुकाराम महाराज, अधिकार संपन्न महात्मे. तुकोबरायांचा विचार केला तर तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती केली, फार म्हणजे फार मोठी. महाराजांनी इतकी मोठी क्रांती केली आहे की महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी भगवान श्री तुकाराम महाराजांनी केलेली आहे. म्हणजे तुकोबरायांचं चरित्र ज्यांनी वाचलं ऐकलं त्यांच्या डोक्यात लवकर बसेल. त्या काळात तुकोबरायांच्या वडिलांची सावकारकी होती. त्या काळात या ते जुने माणसं सांगतात 5-50 वर्षापूर्वी ज्यांची सावकारकी राहायची ना, ती लोक इतके श्रीमंत होते, गरीब माणसं त्यांच्याकडे सालानं काम करायचे. म्हणजे वर्ष काम करायचं, मग काय व्हायचं, थोडं धान्य मिळायचं, आपलं कुटुंब चालायचं की नाही, थोडं कुटुंब चालायचं. मग 5-50 वर्षापूर्वी ज्या लोकांची सावकारकी होती ती माणसं किती श्रीमंत होती. मग तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या वडिलांची सावकारकी होती. सामान्य घटना ही. तुकोबरायांचे वडील वारले, जबाबदारी भगवान श्री तुकाराम महाराजांकडे आली. वया कर्जाच्या भरल्या होत्या. तुकोबरायांनी विचार केला, आता वडील वारले की जबाबदारी मुलाला सांभाळावी लागते. तुकाराम महाराजांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि विचार केला, सर्वसामान्य लोकांवरती बरंच कर्ज आहे, लोक एक कर्ज फेडू शकत नाही, मग काय करावं. तुकाराम महाराजांनी त्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीत बुडवून टाकल्या. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली. एवढे भगवान श्री तुकाराम महाराज श्रीमंत होते, परमात्रिक श्रीमंती. अंतकरण ऐका तुकोबरायांचं किती मोठं होतं. इतकंच नाही तर तुकाराम महाराज इतके श्रीमंत होते की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचं कीर्तन बसून ऐकावं, ही तुकाराम महाराजांची श्रीमंती बाबांनो. सामान्य गोष्ट नाही आहे. तुम्ही आता विचार करा, मी निंदा नाही करत, पण आपली तुमची माझी वस्तुस्थिती सांगते. अलीकडं आमच्या कीर्तनामध्ये एखादा प्रतिष्ठित माणूस जर आला ना, त्यांना जर कीर्तनाला नुसती भेट दिली ना, कीर्तन ऐकणं नाही, भेट देणं, म्हणजे आता भेट देण्याचे सुद्धा प्रकार आहे. कीर्तनाला जर नुसती भेट दिली तरी आमची माणसं फोटो काढतात आणि स्टेटसला टाकतात, आजच्या कीर्तनाला यांची भेट. होतं की नाही. सामान्य पंचकृषी ज्याला ओळखते, तालुका ज्याला ओळखतो, असे ही जी माणसं आहे, ती माणसं आपल्या कीर्तनात आली तरी आपल्याला बरं वाटतं, तरी आपल्याला अहंकार निर्माण होतो. माझं कीर्तन एवढा मोठा माणूस बसून ऐकतोय, सामान्य गोष्ट नाहीये. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांचं कीर्तन 2 तास बसून ऐकावं, सामान्य घटना ही. आणि किती लहानपण असेल महाराजांचं. मला एक आनंद वाटतो, मला दादांनी आल्याला सांगितलं की सर्व तरुण मुलांनी पुढाकार घेतलेला. आणि खरं एक वाक्य सांगते मी तुम्हाला, धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन जर करायचं असेल ना, तर वयस्कर लोकांचं मार्गदर्शन आणि तरुण मुलांचा पुढाकार फार गरजेचा असतो. ही फार महत्वाची गोष्ट घडली आहे. आदर्श आपण यांचा घ्यायचा. आता काय असतं, आपली लोक कीर्तन ऐकायचं म्हटलं, थोडं आता मी अलीकडचं सांगते तुम्हाला, एज्युकेटेड माणसं झाली, आता शिकलेली माणसं आहे, प्रतिष्ठित आहे, पंचकृषी थोडी ओळखते, थोडं नाव मोठं झालंय, त्यामुळं कीर्तन ऐकायचं म्हटलंय की जरा वजन कमी झाल्यासारखं वाटतं. वजन म्हणजे ते इमेज, इम्प्रेशन. लोकांना वाटतं कीर्तन ऐकल्याच आमची इमेज डाऊन होईल. ज्यांना वाटतं ना कीर्तन ऐकल्याच्या नंतर आमची इमेज डाऊन होईल, मला तर वैयक्तिक असं वाटतं की त्यांनी घरी गेल्यावर पहिल्यांदा इमेज तपासून घेतली पाहिजे. आपण कोण आहोत आपल्याला कळायला पाहिजे. एवढे मोठे राजे जर बसून कीर्तन ऐकत होते तर आपल्याला काय होतं बसून कीर्तन ऐकायला. कुठं आपला अहंकार आडवा येतोय आपल्याला. बसून कीर्तन ऐकावं. आणि लहानपण ऐका, एवढी मोठी क्रांती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचं कीर्तन बसून ऐकावं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातलं लहानपणे. पण एवढ्या मोठ्या राजानं माझं कीर्तन बसून ऐकावं, ही तुकाराम महाराजांची श्रीमंती आहे, सामान्य गोष्ट नाही. इतके अधिकार संपन्न तुकाराम महाराज, त्यांचा अभंग आहे फार मोठे. तुकाराम महाराज इतकेच नाही तर तुकाराम महाराजांचा परमार्थ इतका गोड होता की तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातला काटा विश्वाच्या मालकानं काढावा. भगवान श्री विठ्ठलानं, पांडुरंगानं तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढावा, ही तुकाराम महाराजांची महाराष्ट्रातील श्रीमंती भवांनो, सामान्य गोष्ट नाहीये ती. तुकोबरायांच्या पत्नी जिजामाता यांचं चरित्र जवळजवळ, आता तुम्ही माझ्यापेक्षा खरं सांगते,
ज्ञानी लोक आहे, वयस्कर माणसं, ही लोकांना साधना केलेली लोक आहे माझ्यापेक्षा. आम्ही कसं 2-5 अभंग पाठ करून कीर्तन करू लागलो, साधना केलेली लोक आहे, जुनी माणसं ना. तुम्हाला चांगलं माहितीये, तुकोबारायांची पत्नी जिजामाता यांचं चरित्र जर आपण लक्षात घेतलं ना, तर त्याने म्हणजे कधीच चांगल्या बोलायच्या नाही, नेहमी भांडण करूनच, नेहमी भांडणच. जिजामाता नेहमी भांडायच्या. मग तुम्ही म्हणाल, जी पत्नी नेहमी भांडते त्या पत्नीच्या पायातला काटा विठ्ठलानं का काढावा? याच्या मागचं उत्तर आहे का, जिजामाता भांडायच्या पण तुकोबारायांच्या सोबत नाही, हा पांडुरंगाच्या सोबत. त्या पांडुरंगाला म्हणायच्या, काळ्या अरे तुझं वाटोळ होऊन जाईल. काळ्या कुणाला? विठ्ठलाला. पांडुरंगा तुझं चांगलं होणार नाही, हा माझ्या तुकाराम महाराजांना तुझ्या नादाला लावलं. माझे तुकाराम महाराज रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला संसाराचं वाटोळ केलं रे तू, तुझ्यामुळं झालं. का? तुझा नाद लागला ना माझ्या महाराजांना. तुझ्या नादी लागून माझ्या तुकोबारांनी घरात होतं ते अख्खा गावातल्या लोकांना वाटून दिलं तुझ्यामुळं. पांडुरंगा तुझ्यामुळं झालं. पण ऐक म्हटलं विठ्ठला, माझा संसार जसा तू होऊ दिला नाही ना, तसं पांडुरंगा तुझा सुद्धा संसार होणार नाही, होणारच नाही म्हटलं विठ्ठला. चांगलं होणार नाही तुझं. नेहमी भांडायचं, पण भांडण करून करून पुन्हा विचार करायचा, जाऊ दे मुर्दे, त्यानं नादच लावलाय. त्यानं म्हणजे कुणी? बाकीच्यांची समाधी लागली काय? त्यानं म्हणजे कुणी? पांडुरंगानी, विठ्ठलानी. अरे विठ्ठला तू माझ्या तुकाराम महाराजांना तुझ्या नामाचा नादच लावला रे. पण ऐक म्हटले विठ्ठला, तुझं भजन करता करता माझ्या तुकाराम महाराजांनी जेवण सुद्धा केलं नसेल रे तुझ्या नादी लागून, मग मी भाकर घेऊन गेले पाहिजे. हे प्रेम होतं. परिणाम विश्वाच्या मालकानं तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढावा, ही तुकोबारायांची श्रीमंती. इतकंच नाही तर तुकाराम महाराज इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते, ते स्वतः तर श्रीमंत होतेच, पण त्यांचे अभंग पाठ करून जे कीर्तन करतात ना, हे तुम्हाला चांगलं कळेल. विठ्ठला विठ्ठला ही साधू संतांच्या शब्दांची ताकद आहे. आणि इतके अधिकार संपन्न तुकाराम महाराज, किती मोठे तुकाराम महाराज सांगू. मला खरंच स्वाभिमान वाटतो आणि खरंच भाग्यवान आहे आपण. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय. का पवित्र संस्कृती आपली, किती गोड. बघा मला सांगा, इतकं शुद्ध वातावरण जगाच्या पाठीवर कुठं बघितलं हो तुम्ही? इतकं. हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं ना, तुम्ही असो किंवा मी असो, इथं एकाचे पण विचार सारखे नाहीये, एकाचे पण नाही. प्रत्येक वेगवेगळ्या विचाराचा माणूस या ठिकाणी बसलेला आहे. काही काय आता तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहे, काही काही सभा अशा राहतात एकच विचार, एकाच विचाराची माणसं. पण हा धर्म मंडप असा आहे, इथं एकाही माणसाचे विचार सारखे नाहीये. तुमचे माझे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत, पण वेगवेगळ्या विचाराच्या माणसांना एकत्रित आणण्याची ताकद जर कुणात असेल तर फक्त आणि फक्त संतांमध्ये, फक्त संतांमध्ये. एवढी माणसं एकत्रित आली ना, हे तुकोबारायांचं नाव ऐकून आली, ज्ञानोबारायांचं नाव ऐकून आली, संतांचं नाव ऐकून आलेली माणसं आहे. फार मोठा अधिकार आहे साधू संतांचा. आणि ज्यांचा अभंग कीर्तनासाठी निवडला, वैयक्तिक त्यांचा अधिकार मी तुम्हाला सांगते. तुकाराम महाराज इतके मोठे, इतके मोठे की तुकाराम महाराजांचं नुसतं नाव ऐकलं, तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम राम. नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ रे दाता, धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. शब्द खाली अंडरलाईन करा, नाम घेता कापेयम आहे. असं फेस टू फेस भेटल्यावर नाही. म्हणजे यम आणि तुकाराम महाराज भेटायचे, मग यम म्हणायचा समोर तुकाराम महाराज घाबरलं पाहिजे आपण, असं नाही, असं नाही. भेट वगैरे नाही, नुसतं नाव ऐकलं तरी यम थरथराट कापायचं. सामान्य गोष्ट आहे.
इथं बसल्यापैकी महाराष्ट्र, भारत देश, जगात असा माणूस दाखवा ना मला ज्यांच्या नावाला काळ घाबरतो. काळ तुकोबरांच्या नावाला थरथर कापत होता. ती ताकद असेल नावात. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, तुकया घरी राबत असे, तुकया घरी राबत असे. तुकया घरी राबत असे, तुकया घरी राबत, तुकया घरी राबत असे, राबत किती 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 तुकोबरांचा अधिकाराचा विचार केला किती मोठे हो तुकाराम महाराज. आपण कौतुक केलं पाहिजे आपल्या तुकाराम महाराजांचं. लई नावात ताकद तुकोबरांच्या. आणि खरं सांगते मी तुम्हाला, नावात ताकद असली तरच वजन पडतं. खरं नावात ताकद पाहिजे. तुम्ही अनुभवी लोक आहे माझ्यापेक्षा, तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव आला असेल. मला सांगा, एखाद्या वेळेस जर आपल्याला एखादं प्रकरण करायचं राहिलं, प्रकरण म्हणजे दुसरं तिसरं नाही हा, प्रकरण म्हणजे असं समजा काही कागदपत्र वगैरे डॉक्युमेंट आपण जमा करतो आणि मग एखाद्या मोठ्या साहेबाची सही लागते ना, लागते की नाही. शेतकरी राजा असा की त्यांना कितीतरी कामं अशी असतात की मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये जावं लागतं, साहेबांची सही वगैरे लागते. अशी बरीच प्रकरणं असतात. मग ते काही काही माणसं साहेबाच्या ऑफिसमध्ये चक्कर मारतात. मग त्यांना कारणं दिली जातात, आज साहेब नाहीत किंवा आज सुट्टी, साहेबांचा जेवणाचा टाइम झाला, थोडं थांबा, नंतर या, उद्या या, किंवा आता वेळ नाही, असं जरा काही लोकांना कारणं दिली जातात. मग काही काही माणसं अशी असतात, त्या साहेबाच्या ऑफिसमध्ये गेली ना तर गेल्या बरोबर त्यांचं काम होतं. लगेच ऑफिसमध्ये गेलं की लगेच त्यांचं काम होतं. का काम होतं याच्या मागचं कारण आहे का, ती माणसं साहेबाच्या ऑफिसमध्ये जर गेली ना तर तिथं गेल्याच्या नंतर एखाद्या मोठ्या माणसाच्या नावाचा वापर करतात. सांगतात की नाही, तो जो प्रतिष्ठित माणूस आहे ना, गावाजवळ गाव आहे त्यांचं आमच्या, किंवा आमचे रिलेशन संबंध आमचे प्रेमाचे, घरातला माणूस तो आमचा नातेवाईक आहे किंवा मित्र आहे, किंवा असं काहीतरी थोडी ओळख दाखवतात, परिचय देतात मोठ्या माणसाचा. थोडा परिचय दिला ना मग साहेब जरा विचार करता, हा मोठ्या माणसाकडून आला. विचार काय होतो, आपण तिथं गेलो की लगेच काम होतं. ज्यांचं नाव सांगतो तो माणूस येतो का मदतीला. आता मोठी माणसं राहतात, त्यांच्याकडे एवढा टाइम राहत नाही, ती माणसं मदतीला येत नाही. पण त्यांचं नाव सांगितलं तरी आपलं काम होतं. याचा अर्थ नावात पावर राहते, नावात ताकद राहते. तशी तुकोबरांच्या नावाची ताकद यम थरथरट कापतो. आणि इतक्या अधिकार संपन्न तुकोबरांचा अभंग आहे, कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. मला वैयक्तिक असं वाटतं, एवढे मोठे तुकाराम महाराज आहे, त्यांच्या जीवनात त्यांना थोडा तरी अहंकार पाहिजे होता. तुमचा माझा विचार केला ना तर वाटतं की तुकोबरांना थोडा तरी अहंकार पाहिजे होता. कारण सामान्य गोष्ट सांगते मी तुम्हाला, तुमच्या माझ्या जीवनातले प्रसंग आहे. अलीकडं आपला एक अभंग पाठ झाला तरी कोणासोबत बोला वाटत नाही आपल्याला. वाटतं का नाही, अहंकार आडवा येतो. मी अभंग पाठ केलाय, मला जमतंय, मला येतंय, हा तुमचा माझा अहंकार आहे. एवढे मोठे तुकाराम महाराज, थोडा तरी अहंकार पाहिजे होता. पण नाही, महाराजांना माहिती होतं महाराष्ट्रामध्ये क्रांती करायची असेल तर नम्रता घ्यावी लागणार आहे. जीवनात ज्यांनी लहानपण घेतलं, समाजानं त्यांना मोठं केलं, आणि ज्यांनी स्वतःला मोठं समजलं, लोकांनी त्याला कवडीची सुद्धा किंमत दिली नाही. मोठं व्हायचं ना, आदर्श मोठ्यांचा घेतला पाहिजे. मोठ्यांचा आदर्श घेऊन जीवन जगा. मग आजचा अभंग भगवान श्री तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये ज्याला शुद्ध फळाची अपेक्षा आहे, ज्याला चांगल्या फळाची अपेक्षा आहे, त्याला तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. तसं पाहिलं तर तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या अभंगामध्ये वेगवेगळ्या लोकांना उपदेश केलेला आहे. काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी ज्ञानी लोकांना उपदेश केलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी भक्तांना उपदेश केलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी ज्यांना संसार गोड करायचा ना त्यांना उपदेश केलेला आहे. म्हणजे जशी माणसं ना तसा उपदेश. तसं आजच्या अभंगामध्ये ज्याला चांगल्या फळाची अपेक्षा आहे ना, चांगलं फळ प्राप्त व्हावं असं जर ज्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुकोबारांनी आजच्या अभंगात उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराज म्हटले, सामान्य विचार केला, थोडं अनुमान प्रमाण लावायचं झालं तर कदाचित तुकोबारांकडे एखादा शेतकरी गेलेला असावा, शेतकऱ्यासाठी प्रमाण असावं, असं आपण सामान्य गोष्ट धरा थोड्या वेळ. तुकोबारांकडे समजा एक शेतकरी गेला, हाडाचा शेतकरी. हाडाचे शेतकरी असे राहतात, त्यांना फ्लॅटशी घेणं देणं राहत नाही, त्यांना बंगल्याशी घेणं देणं राहत नाही, फक्त काळी आई, फक्त माती.
बाकी त्यांना काय, त्यांना जीवनात जर काही घ्यायचं ना फक्त जमीन घ्यायची, अशी काही शेतकरी हाडाचे शेतकरी राहतात, खूप आवड असते शेतीची. असा शेतकरी तुकाराम महाराजांकडे गेला. महाराज, रात्रंदिवस मी शेती करतोय, माझी अपेक्षा आहे शेती करत असताना मला चांगलं फळ प्राप्त व्हावं, कारण तुमच्याकडून जो माणूस उपदेश घेऊन गेला ना तो जीवनात सक्सेस झाला, त्याला जीवनात फायदा झाला. माझी अपेक्षा आहे मलाही माझ्या जीवनामध्ये फायदा व्हावा, मलाही माझ्या जीवनामध्ये फळ प्राप्त व्हावं, अशी माझी इच्छा आहे. बरं बरं, तुला कसल्या फळाची अपेक्षा आहे? तुकाराम महाराजांनी विचारलं. त्या साधकाने सांगितलं, म्हटले महाराज, मला उत्तम फळाची अपेक्षा आहे, चांगल्या फळाची अपेक्षा आहे, शुद्ध फळाची अपेक्षा आहे, मला चांगलं फळ प्राप्त व्हावं असं मला वाटतंय. तुकाराम महाराज म्हटले, बघ, तुला जर चांगल्या फळाची अपेक्षा असेल ना, चांगलं फळ प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी तुझ्याकडं जमीन सुद्धा तितकी कसदार लागेल, जमीन तेवढीच कसदार लागेल. बरं, नुसती जमीन कसदार असून चालणार नाही, तर जमिनीची मशागत सुद्धा तुला वेळोवेळी करावी लागणार आहे. नाही तर पीक एवढं गवत एवढं, त्याला काय अर्थ नाही. मशागत सुद्धा तुला वेळोवेळी करावी लागणार आहे. महाराज म्हटले, बरं तुझ्याकडे जमीन चांगली आहे, मशागत करतो का? हो, मशागतही वेळोवेळी करतोय, जमीनही माझी कसदार आहे. मग तुकाराम महाराज म्हटले, तुझी जमीन जरी कसदार असली, वेळोवेळी जमिनीची मशागत जरी करत असला ना, तर चांगलं फळ प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, तर सर्वात महत्वाची गोष्ट लागणार आहे, बीज सुद्धा तितकं चांगलं लागेल, बीज सुद्धा तितकं शुद्ध लागेल. शुद्ध बीज असलं तर तुला फळ सुद्धा चांगलंच प्राप्त होणार आहे. याचं उत्तर तुकोबारांनी अभंगाच्या वाटत असेल तर बीज सुद्धा तितकं शुद्ध पाहिजे. शुद्ध बीज असेल तर फळ सुद्धा शुद्धच प्राप्त होईल. आता आपण प्रापंचिक दृष्ट्या अभंग घेतो,
बऱ्याचदा काही वेळेला एखाद्याचं लेकरू भजन कीर्तन, आता समजा ही लहान लहान लेकरं किंवा आपण सर्व समजा चिंतन भजन करायला लागलो तर आपली माणसं व्यावहारिक दृष्ट्या सहज प्रमाण देतात. शुद्ध बीजा पोटी म्हणतात की नाही, फळे रसाळ गोमटी. एखाद्याचं लेकरू कोणत्या क्षेत्रात घ्या तुम्ही, धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक कोणत्याही क्षेत्रात, एखाद्याचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल चांगलं कार्य करत असेल तर आपली माणसं सहज म्हणतात शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. म्हणजे बीज शुद्ध असेल तर फळ शुद्ध. मग आपण प्रापंचिक दृष्ट्या घेतो, पण बऱ्याचदा असं घडत नाही प्रपंचामध्ये. बीज शुद्ध असलं तरी फळ शुद्ध राहत नाही. प्रपंचात घडतं का? असं नाही घडत. प्रपंचामध्ये बऱ्याचदा असं असतं, बीजही अशुद्ध असतं आणि फळही अशुद्ध असतं की नाही. बीज सुद्धा अशुद्ध आणि फळ सुद्धा अशुद्ध. धृतराष्ट्र रूपी बीज अशुद्ध आहे आणि दुर्योधन रूपी फळ अशुद्धच आहे की नाही. म्हणजे बीजही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. बऱ्याचदा असं असतं, बीज अशुद्ध असतं आणि फळ शुद्ध असतं. हिरण्यकश्यपू रूपी बीज अशुद्ध आहे आणि प्रल्हाद रूपी फळ शुद्ध आहे की नाही. हिरण्यकश्यपू किती अशुद्ध, किती पापी. त्यांना आपल्या राज्यात ठेवलं होतं, नियमच ठेवला होता की माझ्या राज्यामध्ये कुणी देवाचं भजन करायचं नाही, माझ्या राज्यामध्ये कुणी नारायण म्हणायचं नाही, माझ्या राज्यामध्ये कुणी त्या देवाचं चिंतन करायचं नाही. नियमच केला होता. या राज्यात जर कुणी त्या नारायणाचं भजन करेल ना तर त्यांना शिक्षा दिली जाईल, त्यांना दंड दिला जाईल. त्यामुळे त्याच्या भीतीमुळे काही कुणी नारायण म्हणत नव्हतं. आता हिरण्यकश्यपू तपश्चर्याला निघाला आणि जाता जाता त्यानं बघितलं एका दगडावरती कुणीतरी नारायण नाव टाकलं होतं. ते नारायण नाव हिरण्यकश्यपूने बघितलं आणि अपशकुन म्हणून परत निघून आला. परत निघून आला. बायको विचारते, का आलात परत? तपश्चर्याला निघाला होता ना. हा म्हटले, परत येण्याचं कारण आहे माझ्या शत्रूचं नाव कोणीतरी तिथं टाकलंय. शत्रूचं म्हणजे कोणाचं? नारायणाचं. नारायणाचं नाव टाकलंय. नारायण म्हणजे तुमचा शत्रूच ना, कन्फर्म ना. हा म्हटले, मग माझा शत्रू नारायण तोच, त्याच नाव आहे तिथं. पत्नी सारखं सारखं विचारत होती यांना नारायण म्हणावं म्हणून. काही ते लय खटके राहतात. बायकांना मस्त वाटतं नवऱ्यान कीर्तनाला आपण येतच नाही, लय खटके राहतात खरं. पण तिला वाटायचं यांना नारायण म्हटलं पाहिजे. सारखं सारखं नारायण म्हणजे तुमचा शत्रूच. हा म्हटलं, माझा शत्रू. अरे बापरे, आपल्या राज्यामध्ये तुमच्या शत्रूचं नाव टाकण्याची हिंमत कुणाची झाली? पण एकदा बघून या, तोच का? हा म्हटले, तोच ना. तोच म्हणजे तोच नारायण ना. अरे तोच नारायण, तुमचा शत्रू तोच ना. हा म्हटले, तोच माझा शत्रू नारायण ना, त्याच नाव आहे तिथं. ते नाव बघून मी परत आलोय. सारखं सारखं नारायण 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 काय अदू वदवून घेते आपल्या नवऱ्याकडनं. आणि त्या रात्री समागम झाला आणि पोटी पुत्र प्राप्त झाला भक्त प्रल्हाद. उद्धवाला गदा कृष्णदाता कृष्णदाता उद्धवाला गदा कृष्णदाता कृष्णदाता उद्धवाला गदा हे
अतिशय अशुद्ध आहे, पण फळ मात्र तितकंच शुद्ध आहे. बऱ्याचदा बीज शुद्ध असतं आणि फळ अशुद्ध असतं. भगवान श्रीकृष्ण रूपी बीज शुद्ध आहे आणि सांब रूपी फळ अशुद्ध आहे. आणि बऱ्याचदा असं घडतं, बीजही शुद्ध असतं आणि फळही शुद्ध असतं. विठ्ठल पंत रूपी बीज शुद्ध आहे आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या रूपी फळ मात्र तितकंच शुद्ध आहे. वर्णन केलंय किती शुद्ध आहे ऐका. उभारीला ध्वज उभारीला ऐसे चराचरी कीर्ती जाचे ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. बरोबर की नाही. विठ्ठल पंत रूपी बीज शुद्ध आहे आणि पोटी येणारे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई फळ सुद्धा तितकी शुद्ध आहे. म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता साधं वाक्य सांगते. महाराज म्हणतात बीज शुद्ध असेल तर फळ शुद्ध. मग प्रापंचिक दृष्ट्या त्याचा अर्थ काय होतो. बाप तसा, बरोबर की नाही. बाप तसा बेटा. पण बऱ्याचदा तसं बघायला मिळत नाही. बापाची अखंड पंढरीची वारी असते आणि इकडे यांची दुसरीच वारी असते. बरोबर की नाही. बऱ्याचदा बघायला मिळत नाही. काही वेळेला असं असतं आई वडिलांना यात कुठल्याही प्रकारचं गंध राहत नाही आणि त्यांचं लेकरू जर टाळ घेऊन उभं राहिलं ना तो घरात चर्चा राहते. आमच्या खानदानीत असं लेकरू नाही. म्हणजे कधी सप्त्याला जावं वाटत नाही, कधी वर्गणी द्यावं वाटत नाही, कधी ज्ञानेश्वरी बघावं वाटत नाही. पण पोरग टाळ घेऊन उभं राहावं वाटतं, भजनाला जावं वाटतं, हट्ट करतं मला कीर्तनाला जायचंय, मला टाळ घेऊन उभं राहायचंय, मला भजन करायचंय. म्हणजे खानदानी तसं राहत नाही. म्हणजे बऱ्याचदा आई वडील नेहमी भजन करतात पण लेकरं तशी निघत नाही. काही काही घरात आई वडिलाची परंपरा राहत नाही पण लेकरं मात्र भजनाकडे ओढतात. मग अभंगावर थोडी शंका निर्माण होती की नाही. म्हणजे बाप चांगला राहिला तर पोरगा चांगलाच पाहिजे असं तुकोबारांचा अभंग आहे. जर प्रापंचिक दृष्ट्या घेतला तर शुद्ध बीज तर फळ शुद्ध. मग बाप चांगला तर पोरगा चांगलाच पाहिजे. पण बऱ्याचदा तसं बघायला मिळत नाही. म्हणजे
याचा अर्थ व्यावहारिक असा घ्या, बीज अशुद्ध तर फळ अशुद्ध, बीज शुद्ध तर फळ शुद्ध. मग प्रापंचिक दृष्ट्या घेतला तर बाप चांगला तर पोरगा चांगला निघायला पाहिजे, बाप वाईट तर पोरं सुद्धा वाईट निघायला पाहिजे, असा आपण प्रापंचिक दृष्ट्या अर्थ घेतो. मग आपल्याला समाजात बघायला मिळतं बऱ्याचदा बाप भजन करता पण लेकरं तशी निघत नाही. याच्या मागचं कारण सांगते. तुकोबारांच्या अभंगाचा विचार केला तर तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे की नाही, हा अभंग प्रापंचिक दृष्ट्या नाहीच आहे. हा अभंग आपल्यासाठी नाहीच आहे. बाप भजन करतो मग पोरगाही भजन करेल, याच्यासाठी हा अभंग नाहीये. तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये शुद्ध बीज सांगितलं. शुद्ध बीज असेल तर फळे सुद्धा चांगलीच प्राप्त होणार आहे, गोमटी प्राप्त होणार आहे, रसाळ प्राप्ती होणार आहे. मग शुद्ध बीज कोणतं? तर शुद्ध बीज तुकोबाराय सांगतात, शुद्ध बीज म्हणजे भगवान परमात्म्याचं शुद्ध नामस्मरण. तुम्ही नामस्मरण रूपी बीज घ्या, ते शुद्ध अंतःकरणानं घ्या, त्याला तुम्हाला फळे प्राप्त होणार आहे. शब्द नीट बघा, फळे. फळे म्हणजे अनेक वचनी. फळ आपण म्हणतो ना, हे फळ, फळ म्हणजे एक वचनी आणि हे फळे, फळे म्हणजे अनेक वचनी. तुकाराम महाराज म्हटले शुद्ध बीज म्हणजे शुद्ध देवाचं नामस्मरण जर तुम्ही तुमच्या जीवनात घेतलं तर तुम्हाला रसाळ आणि गोमटी फळे मिळणार आहे. नुसतं फळ नाही, फळे म्हणजे अनेक मिळणार आहे, अनेक फळे प्राप्त होणार आहे. मग अनेक फळे कोणते? अनेक फळं कोणती प्राप्त होईल? देवाचं भजन रूपी बीज जर आम्ही आमच्या जीवनात घेतलं, नामस्मरण रूपी बीज जर आम्ही आमच्या जीवनात घेतलं तर आम्हाला अनेक कोणती फळे प्राप्त होणार आहे? तुकाराम महाराज त्यातलं पहिलं फळ अभंगाच्या दुसऱ्या, मुखी अमृताची वाणी, 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 देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, हो मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. अभंगाचं पहिलं चरण कळालं ना. तुकाराम महाराज म्हटले नामस्मरण रूपी बीज जर शुद्ध अंतःकरणानं घेतलं ना तर त्याला शुद्धच फळं प्राप्त होणार आहे. नामस्मरण घेतल्याच्या नंतर फळं प्राप्त होणार आहे. फळं म्हणजे अनेक फळे मिळणार आहे. त्यातलं पहिलं फळ आहे तुकोबाराय म्हणतात मुखी अमृताची वाणी. जे नामस्मरण करतात ना त्यांच्या वाणीत अमृत तयार होतं, अमृतासारखी वाणी तयार होते. तुम्ही बघा ना, काही काही माणसं बोलायला लागली ना आपल्याला असं वाटतं यांनी बोलतच राहावं, इतकी गोड वाणी असते, इतकं ऐकावं वाटतं त्यांचं, इतके इतके शब्द गोड असतात ना त्यांचे. त्याचं कारण आहे नामस्मरण रूपी बीज. मुखी अमृताची वाणी, अमृतासारखी वाणी तयार होते. अमृतासारखी म्हणजे कशी? अमृताचे मुख्य दोन गुण आहे. अमृताचा पहिला गुण आहे अमृत हे गोड असतं. गोड असतं ना? हा, कुणी कुणी घेतलंय अमृत? गोड असतं ना? गोडच असतं. अमृत हे गोडच असतं. तुम्ही घेतलं नाही, मी घेतलं नाही. ज्या अर्थी संत महात्मे म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
अमृत गोड आहे असं म्हटलं नाही, पण अमृताहुनी याचा अर्थ अमृत गोड पाहिजे, बरोबर की नाही. पहिला गुण अमृत हे गोड असतं, आणि अमृताचा दुसरा गुण आहे जे कुणी अमृत घेतं ना, अमृत त्यांना अमर करतं, बरोबर ना. तसं अमृतासारखी वाणी तयार होते, म्हणजे वाणी गोड असते, हा पहिला गुण. आणि दुसरा गुण, त्यांच्या वाणीतून निघालेले शब्द असेल, अभंग असेल किंवा ग्रंथ असतील, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर असतात. या अमरत्व वाणीला प्राप्त होते. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संतांचे अभंग आहे, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत संतांची ज्ञानेश्वरी गाथा आहे. येतं कमी पडेल, ज्ञानेश्वरी गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ही ताकद आहे संतांच्या शब्दांची, मुखी अमृताची वाणी. अहो अमृतासारखं बोलावं माणसानं. हे बघा, लईच बोला असं नाही, थोडं बोला पण चांगलं बोला. नाही चांगलं बोलता आलं तर वाईट तरी बोलू नका. हे बघा, तुम्हाला एखाद्या गायकानं प्रमाण दिलं ना, नाही गोड म्हणता आलं ना, गप बसा, आवाज जाऊ दे मध्ये. कोणी वर्णन करते ना, आपल्याला वर्णन येत नाही ना, आपण गप बसायचं. अजिबात नाही. अमृतासारखे शब्द निघत नसेल ना तोंडातनं, चांगलं बोला वाटत नसेल तर वाईटही बोलू नका. आता बरीच माणसं आपली बाबांनो, मी वस्तुस्थिती सांगते तुम्हाला, काय बोलतात माणसं. आता तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा जर असला ना, तर आपल्या महाराष्ट्रातलीच लोक हो, आपलीच माणसं म्हणतात, हे कुठे शक्य आहे का की एखादा माणूस शरीर घेऊन सदैव कसा वैकुंठाला जाऊ शकेल, हे खोटं आहे. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना तुकोबारायांचं वैकुंठ गमन मान्य नाही. माणसं म्हणतात तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालेलं नाही किंवा आम्ही मान्य करणार नाही. मग तुम्ही त्यांना पुरावे द्या, अभंग सांगा, ग्रंथ सांगा. तरी काही लोकांचं ठरलेलं गणित राहतं, आम्हाला तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मान्य नाही आणि आम्ही मान्य करणार नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला मान्य नाही ना तुकोबारायांचं वैकुंठ गमन, तुम्हाला वाटतं ना एखादा माणूस शरीर घेऊन वैकुंठाला सहजतेनं जाऊ शकत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुकोबारायांचं वैकुंठ गमन जर तुम्हाला मान्य नसेल, तर आपल्या लोकांनी त्यांना फक्त एकच म्हणायचं, वैकुंठ गमन मान्य नाही ना, तो म्हणला नाही, मग आपण एकच म्हणाय, तू फक्त गप बस, एवढी कृपा कर. तुला येता आलं तर ये, नाही आला तर तुझ्या वाचून तुकोबारायांचं वैकुंठ गमन अपूर्ण राहणार नाही. या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे बाबांनो. काय बोलते माणसं, वाचन दिली फुकट मिळालं मग काही पण बोलायचं का. या वाचन चांगलं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे. व्यवस्थित बोलावं माणसं. लई बोलण्यापेक्षा थोडंच बोलावं, पण चांगलं बोलावं. लई बोलण्यात काय अर्थ नाही. माऊली म्हणतात की नाही, अनंत वाचाळ बरळती भरळ, तया कैचा गोपाळ पावे हरी, तया कैचा गोपाळ पावे हरी, हरिमुखे मना, हरिमुखे मना. अनंत वाचाळ बरळती बरळ, आणि तया कैचा गोपाळ पावे हरी. काय व्यर्थ बोलतात, व्यर्थ बडबड केल्यापेक्षा त्याचं भजन करा. त्याचं भजन केलं की मग फळ मिळणार आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. शरीर देवासाठी खर्च करावं माणसं. शरीर जोपर्यंत ताब्यात आहे ना बाबांनो, तोपर्यंत शरीराचा वापर करून घ्या. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाये चुको नको. शरीर चांगलं आहे तोपर्यंत शरीराचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. चांगले देह देवाचे कारण. आज काहींचा देह भांडणं लावा करण्याच्या कारणी, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याला मागं वळ, त्याला पुढं आण, याच्यासाठीच देह खर्च होते. संत महात्मे म्हटले, अरे शरीर याच्यासाठी नाहीये बाबांनो. एखादा माणूस जर जीवनात मोठा होणार असेल ना, मी खरं सांगते तुम्हाला, एखादा माणूस मोठा होत असेल, उगाच त्याला मागं ओढण्यात आपलं आयुष्य खर्च करू नका. तो जर मोठा होणार असेल ना, तर तो मोठाच होणार आहे. कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. मिळणारा अन्न, समाजात मिळणारा मान सन्मान प्रतिष्ठा, या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या गोष्टी आहे आणि त्या मिळणारच आहे. म्हणून आपलं आयुष्य असं इतरत्र गोष्टीसाठी खर्च करू नका. शरीर देवासाठी खर्च करा. कुणी देवासाठी खर्च केला आहे का? प्रसंग जवळजवळ पाठाचा आहे सर्वांच्या. रावणाला सीतामातेचं अपहरण केलं. रावण असा वायू मार्गाने सीतामातेला घेऊन चालला, आकाश मार्गाने. कुणातरी पक्षानं बघितलं, म्हटलं अरे कुणीतरी एका मातेचं अपहरण करतंय आणि आपण मदतीला गेलं पाहिजे. त्या काळात पक्षाची भावना होती की एखाद्या मातेला मदत लागली तर आपण जावं
आता माणसाला कळत नाही. माणसाला जर कळलं असतं तर भारतासारख्या पवित्र देशामध्ये बलात्काराचे प्रकरणच घडले नसते. तेव्हा पक्षाला कळत होत. तो पक्षी गेला आणि त्यानं रावणासोबत युद्ध केलं. मी एक साधी घटना सांगते तुम्हाला. म्हणजे आता काय असतं बाबांनो, असे चिड्या मुंग्यासारखे बलात्कार होतात. चिड्या मुंग्यासारख्या लहान लहान. हे बघा बदलापूरचं प्रकरण तुम्ही न्यूजला बघितलं असेल. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. 3 लेकरू आताच आईचं दूध पिणं बंद झालं ज्या लेकराचं, त्याच्यावरती बलात्कार महाराष्ट्रामध्ये. साधं वाक्य सांगते मी तुम्हाला. वाईट भावना जर अंतःकरणात निर्माण व्हायला लागली ना तर कधीतरी 1 मिनिट त्या रावणाचा तरी विचार केला पाहिजे माणसाने. रावणाचा जरी विचार केला ना तरी महाराष्ट्रातले 90% बलात्कार कमी होतील. तेवढा तात्पुरता 2 मिनिटं. नाही रामासारखं वागताच येईना ना आपल्याला. निदान रावणासारखं तरी जगण्याचा प्रयत्न करा. कारण प्रसंग सर्वांना माहिती आहे. राम रावण युद्ध झालं. युद्ध राम प्रभू जिंकले. जिंकणाराच होता कारण देव होता. मग तुम्ही म्हणाल देव होता मग बायको जावंच तर करीत काय होता, असं होतं की नाही. लय लोक इतके बेकार आहे. हे आता विज्ञानातील लोक काही माणसं देव नाही ओरडतात ना. ओरडून फिरायला लागले लोक न्यूजला वगैरे. देव नाही काय तुमचा देव, स्वतःची बायको त्याला जपता आली नाही असे लोक म्हणतात. असं नाही बाबांनो. वाचवता आली असती पण केले रामायण आधी. बघ वाल्मिक ऋषीनं जसं केलं तसंच चालावं लागलं. बरोबर की नाही. तसंच रामप्रभूला करावं लागलं. मग ते राम रावण युद्ध झालं. युद्ध रामप्रभू जिंकले. कथा सर्वांना माहिती आहे. युद्धात रामाला सीता मिळाली. मिळणार होती, ताकद होती देवाची. रामाला सीता मिळाली ही रामाची ताकद होती. पण रामाला सीता पवित्र मिळाली ही रावणाची मर्यादा होती. कधीतरी एवढा तरी विचार करा. लय वाईट प्रकार आहे. कधीतरी ज्ञानोबा तुकोबारे शिकवा लेकरांना. वाईट प्रसंग घडणार नाही, वाईट विचार येणार नाही. काय आपल्या तुकोबारे ज्ञानोबाऱ्यांनी क्रांती केली महाराष्ट्रामध्ये. फार पवित्र संस्कृती ती जपली पाहिजे आपण. म्हणजे पक्षाला कळत होता. तो पक्षी गेला. विचार केला कुणीतरी राक्षस एका मातेचं अपहरण करतंय, होईन तितकी शक्य तितकी मदत आपण केली पाहिजे. त्या पक्षानं रावणासोबत युद्ध केलं. रावणाने पक्षाची पंख छाटली. पक्षी जमिनीवरती कोसळला आणि कोसळल्यावर त्या पक्षाला राम जमत नव्हतं. रामाचं भजन जमत नव्हतं. कारण शरीर पक्षाचं होतं, माणसाचं शरीर नव्हतं. भजन जमत नव्हतं पण स्मरण जमत होतं. आणि मरणी जया जे आठवे तो ते गती दे पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून आठवण काढली पाहिजे. पक्षानं आठवण काढली देवाची. पाठीमागे तुम्ही म्हणा माझ्या मागे, मी पुढे म्हणणार, मागे तुम्ही बोलायचं. गायक नाही, पखावज नाही, बसलेली मंडळी. जेवढा तुमचा स्वर उंच जाईल ना, असं लई पण उंच नाही. आधी काही माणसं गायक लोकांनी किती सुंदर म्हणू द्याव. मी लई वेळेस बघितलं असं कीर्तनात ज्यावेळेस चालू राहते ना, गायक मंडळी रागरागिणी म्हणतात बघा. चालीला रागरागिणी म्हणतात. मग ते आपला स्वर वगैरे थोडा आलाप देतात उंच. काही माणसं खालून बसले म्हणतात अजून वर म्हणतात की नाही. अजून वर एवढं सोपं राहत नाही. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं थोडं स्वरात म्हणायचा प्रयत्न करा भजन देवाचं. जटायून स्मरण केलं आहे का. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पाठीमागे महिलांनी झोपल्या काय. हा श्रीराम जय राम जय जय राम. 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 तरुण मुलांनी जोरात म्हणा.
तुम्ही भजन करणं म्हणजे महाराष्ट्रात कीर्तनकार मोठे उपकार आहे तुमचे. खरं सांगते मी तुम्हाला. अहो आपल्या लोकांना आता मी जवळजवळ सांगायचं बंद करून टाकलं. लहानपणापासून सांगायचे, लहानपणी कीर्तन करायचे आणि कीर्तनात लोकांना म्हणायचे अरे म्हणा विठ्ठल. कीर्तनात माणसं माझ्याकडे बाई पैसे कोणी घेतले तू ना. मग विठ्ठल तूच म्हण ना, तोडून दिलं ना कीर्तन तुला आता. मग तूच म्हण. तुला एक सांगू का, 2 तास आम्ही कीर्तनात बसलोय ना त्याचे उपकार मान. बाकी सांगू नको. आपल्या लोकांना भजन करा वाटत नाही. पण जटायूनं आठवण काढली. भगवान श्रीराम प्रभू आले, आपल्या मांडीवरती घेतला, जटायूनं घडलेला सर्व वृत्तांत हकीकत सांगितली आणि मग रामप्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं आणि भगवान श्रीराम प्रभूनं जटायूला सांगितलं माझ्यासाठी इतकं केलं तू, सांग तुझ्यासाठी काय करू. सांग म्हटले काय करू. माझ्यासाठी प्राणाची आहुती दिली ना तू, रक्त सांडलं ना या ठिकाणी माझ्यासाठी. ऐक म्हटले जटायू, तुला पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. एक काम करू, जीवदान देऊ तुला. म्हणजे जसा पहिला होता ना तसा करू, जीवदान देऊ तुला. देह देवाच्या कारणी. उत्तर ऐका. त्या जटायूने दिलेलं उत्तर आहे भगवान श्रीराम प्रभूला. देवा ए भगवंता, अरे जी मांडी मरणाची वेळ स्वतःच्या बापाला मिळाली नाही, ती मांडी जर माझ्यासारख्या पक्षाला मिळणार असेल तर माझी इतका भाग्यवान मरणारा या जगात तरी दुसरा कोणी नाही. देह देवाचे कारणी, शरीर देवासाठी. आणखी फार गोड प्रसंग आहे. देह देवाचे कारणी. ऐका. विठ्ठल विठ्ठल फार गोड उदाहरण आहे. बऱ्यापैकी लोकांचं पाठाचं परिचयाचं उदाहरण आहे. पंढरपूर सर्वांना माहिती आहे. पंढरपुराच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव मंगळवेढा आहे. मंगळवेढा सर्वांना माहिती आहे. मंगळवेढा गावामध्ये एक श्यामा नावाची वेश्या होती. त्या श्यामा नावाच्या वेश्येला एक मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव कान्होपात्रा होतं. कान्होपात्रा नाव कदाचित सर्वांनी ऐकलेलं असावं. मुलीचं नाव कान्होपात्रा होतं. जन्म एका वेश्येच्या पोटी झाला होता. राहणं मंगळवेढ्यात होतं. मुखात पांडुरंगाचं भजन होतं आणि हृदयात ज्ञानोबारांची अभंग रचना साठवली होती. रात्रंदिवस ज्ञानोबारांच्या अभंगाचं चिंतन करणाऱ्या कान्होपात्रा. रात्रंदिवस. धन्य कान्होपात्रा, आजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञानदेवाची. भाग्यवान आहे म्हटले मी, ज्ञानोबारांच्या विचाराने चालते मी. भाग्यवान आहे मी. खरंच माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल की ज्ञानोबारांचे अभंग मी ऐकते, ज्ञानोबारांचे शब्द मी ऐकते. मोठ्या आनंदाने ज्ञानोबारांच्या अभंगावरती चिंतन चालू आहे. फार गोड भजन चालू आहे पांडुरंगाचं. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराचे पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वारे माय चंद्रभागा. अमृताची जोडी आज आली अंगा विठ्ठला, माय बाबा अभंगाला जोड टाळाची पडाची, अभंगाला जोड टाळाची पडाची, माऊलीची मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा विठू माऊली काय तुझी माया सांगू श्रीरंगा. पांडुरंगाचं भजन आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी, पांडुरंग. ते विठ्ठलाचं चिंतन चालू आहे. कान्होपात्राची आई कान्होपात्राला सांगायची, कान्हा ए अरे भजन करू नको. का गाई? जन्म माझ्या पोटी झालाय तसं. आता लहान मुलगी होती, कसं सांगावं मी कोण आहे काय. बाकीच्याही महिला आहेत, आपण पण महिला आहोत, ती पण माणसं आहेत, आपण पण माणसं आहोत. आई का भजन करू शकत नाही? कान्हा सांगितलं तेवढं ऐक.
भजन करू नकोस विठ्ठलाचं, चिंतन करू नको त्याचं, ऐका त्याचं उत्तर दिलं तर मी भजन टाकेल. आईकडे उत्तर नव्हतं. काय उत्तर देवीला? भजन चालू ठेवलं पांडुरंगाचं. काही केलं ऐकायला तयार नाही. त्याचं चिंतन चालू आहे. थोडं वय वाढत वाढत चाललं कानोपात्रेचं. कानोपत्रा, संत कानोपत्रा दिसायला इतक्या सुंदर होत्या. त्यांचं सुंदरतेचं वर्णन केलंय. कानोपत्रा दिसायला इतक्या सुंदर होत्या म्हणतात, इतक्या सुंदर होत्या. एखाद्या सुकलेल्या फुलाला जर कानोपात्रेनं स्पर्श केला ना, फुल पुन्हा ताजतवानं व्हायचं. ताकद आहे का सुंदरतेची? आपल्यासारखं फाउंडेशन नाही. फुलाला स्पर्श केला की फुल ताजतवानं. ताकद फक्त अनुमान प्रमाण. इतक्या सुंदर होत्या कानोपत्रा. इतकंच नाही, समजा पान खाल्लं ना, खायच्या नाही बरं, एक्झाम्पल म्हणून, पान खाल्ल्या तर बाहेरून गळ्यात चमकणार, इतक्या सुंदर होत्या कानोपत्रा. सुंदरतेची वार्ता गावोगावी पोहोचायला लागली. वय थोडं वाढत वाढत चाललं. कानोपत्रा तरुण अवस्थेत पोहोचल्या आणि हे लोकांच्या कानोपत्रेवरती वाईट नजरेने बघायला लागला समाज. का? जन्म वेश्येच्या पोटी झाला ना. समाज कानोपत्रेकडे वाईट नजरेने बघतोय. अशी वाऱ्यासारखी वार्ता पोहोचते. मंगळवेढा गावामध्ये एक वेश्येची मुलगी दिसायला खूप सुंदर सांगू लागले. वार्ता गावोगावी पसरू लागली. आणि त्या काळात बिदरच्या बादशाला कळलं की मंगळवेढा गावात एक वेश्येची मुलगी दिसायला खूप सुंदर सांगताय. बादशाने सैनिकांना आज्ञा दिली, पोरगी जिथं असेल तिथं बोली करा. पोरीला उचलून आला. बादशाचे सैनिक, आता बादशाह होता ना तो, मनात येईल ते करणार. तुम्ही बघा, तुमच्याकडे म्हणतात नाही मला नाही माहिती, पण आमच्याकडे म्हणतात काही माणसं सांगून ऐकत नाही. किती सांगावं त्यांच्या डोक्यातच बसत नाही. काही माणसाला किती सांगा ती ऐकत नाही. मग आपले माणसं वाईट टाकतात, चिडतात आणि रागात सहज म्हणतात, ऐकतच नाही रे तू कुणाचं, तू का बादशाह आहे का म्हणतात ना, तू का बादशाह आहे का, म्हणजे ऐकतच नाही. असा तो बादशाह होता. त्यानं सैनिकांना परवानगी दिली. सैनिक गेले, बोली वगैरे केली आणि ते सैनिक आले, ते कानोपत्रेला घेऊन निघाले. निघाल्यावर कानोपत्रेला माऊलीचा अभंग आठवला. आजी संसार सफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा. अभंग आठवला. आजी संसार सफळ झाला गे माये, पण कधी? देखिले पाय विठोबाचे. पांडुरंगाला बघितलं की जन्म मिळाल्याची सार्थकता आहे. अभंग आठवला. सैनिकांना त्या ठिकाणी विनंती केली, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, मी तुमच्या बहिणीसारखी आहे. बहीण म्हणून तुम्हाला विनंती करते रे, एकदा ज्यानं मला जन्माला घातलंय ना त्याला बघू द्या रे मला. माझे ज्ञानोबा म्हणतात तू खूप सुंदर आहे, खूप गोड आहे. त्याला बघितलं की आनंद होतो रे. मला वाटतं जीवनात खरा आनंद प्राप्त करावा, खरा सुख प्राप्त करावं. माझी अपेक्षा आहे एकदा त्या पंढरीच्या विठ्ठलाला बघू द्या मला. परवानगी मागितली कानोपत्रेनं. आपल्याला परवानगी पण जावं वाटत नाही. आपली लोक जर म्हटली ना चला पंढरपुराला, काही माणसं ठरून उत्तर देतात, बघू तो कधी बोलवतो. तो म्हणजे कोण? तो नाही बोलवणार आपल्याला. मी खरं सांगते, हे 4-5 अभंग पाठ करून कीर्तन करतो तरी आपण सेलिब्रिटी झालो. तो विश्वाचा मालक आहे, त्याच्याकडे एवढा टाइम आहे का तुम्हाला मला बोलवायला? ते तुम्हाला मला बोलवतच नाही, पण त्यानं तुम्हाला मला बोलवायचं नियोजन केलं ना कदाचित, तर मग वर्ष श्राद्धच. त्यांना बोलवण्याच्या आधी जाणं महत्वाचं आहे. कानोपत्रा चालल्या. ते सैनिकांना विनंती केली. सैनिक म्हटले चला आता घेऊनच जायचं, ते जाऊ दे एकदा घ्या. पंढरपूर त्यांच्या ताब्यात होतं ना तेव्हा, मग त्यांनी परवानगी दिली नाही. घेऊ द्या म्हटले ते दर्शन, चला. मग ती कानोपत्रा रस्ते निघाले, देवासोबत भांडायलाच लागले. अरे काय विठ्ठला, असं म्हणतात तू विश्वाचा मालक आहे, पटतं तुला? जगाचा पांडुरंगा वाईट केला, पण ऐक म्हटले विठ्ठला, आज मला तुझ्या कृपेची गरज आहे. खऱ्या अर्थानं मी तुझं भजन केलंय रे अंतकरणपूर्वक. माझ्या संतांनी सांगितलंय की तू कृपा केल्याशिवाय राहत नाही. देव कृपा करतो की नाही? से कृपावंत कोण माझ्या विठाई वाचूनी, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. कृपावंत असणारा विठ्ठल भगवंता, तुझ्या करुणेची कृपेची आज मला गरज आहे. मंदिरात गेल्या कानोपत्र्या आपलं मस्तक भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावरती टेकवलं. मस्तक कुठं टेकवावं हे कळालं पाहिजे. नको त्यांच्या पाया सुद्धा पडू नका. मी खरं सांगते तुम्हाला, ज्यांचं आचरण गोड आहे, आपले आई वडील असतील, साधू संतांचे ग्रंथ असतील, देव असतील, ज्यांनी साधना केली ना जीवनात, अशांचं दर्शन घ्यावं. कारण ज्यांचं दर्शन घेतो त्यांचे अख्खे गुण आपल्यात येतात. म्हणून दर्शन घेताना थोडा विचार करा.
मग ते दर्शन घेतलं आणि मग ते ज्ञानोबारांचा अभंग आठवला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, पण रूप पाहता लोचनी, या डोळ्यांना रूप बघितलं तरी सुख आहे. कुणाचं? पांडुरंगाचं. आपलं नाही. आपले चेहरे बघितल्या लोकांना थांबावं सुद्धा वाटत नाही. आपल्या चेहऱ्याचा परिणाम आहे. काही काही माणसं आपल्याला बघितलं ना वाट तिरपी करतात, नको याला बघायलाच नको, असे आपले चेहरे बाबांना. पण ते कानोपात्र्याने देवाचं रूप बघितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असला सुंदर आहे तो बाबांना. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. अरे लय अहंकार आपल्याला शरीराचा. विश्वात देवानं अशा काही काही वस्तू बनवल्या ना, त्यांच्याकडे बघितल्या बघतच राहा वाटतं आपल्याला, इतक्या सुंदर आहे त्या वस्तू एवढ्या सुंदर आहे, बनवणारा किती सुंदर असेल, इतका सुंदर तो. संतांची बरीच उदाहरणे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन, खूप सुंदर तो. कारण संतांनी देवाचं केलेलं वर्णन खरे. कानोपात्र म्हणते विठ्ठला तुला बघितलं नव्हतं मी, पण खरं माझे ज्ञानोबारे म्हटले तू सुंदर आहे, ते खरं झालं. देवाचं केलेलं संतांचं केलेलं वर्णन खरंय. नाही तर आपण एकमेकाचं करतो वर्णन, याच्यात 1% जरी खरं असलं तर बरं होईल आपलं. काय आपलं वर्णन. आता मी बघा मनमाड कॉलेजला होते आणि आमचं कॉलेज सुटलं, मी बस स्टॉपवरती एका कोपऱ्याला जाऊन उभी राहिली. एका बाजूला मी उभी होते, एका बाजूला असं नवीन लग्न झालेलं जोडपं होतं, ते आमचं नवीनच लग्न झालं होतं. आणि मग ते पोरगा त्या पोरीची स्तुती करायला लागला. वा 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 वा, किती सुंदर दिसते ग तू, असली सुंदर आहे तू, चंद्राचा तुकडाच. चंद्र कळतो तुम्हाला? आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा. आखे गेले चंद्र तसाचे. पण चंद्राचा तुकडा म्हटला तो. बरं इथपर्यंत थांबलाच नाही, लय वर्णन. नवीन नवीन बरं राहतं बरोबर की नाही. मग ते लय वर्णन चालू केलं. इतकी सुंदर म्हटले तू, इतकी सुंदर आहे, आणि डोळे बघ तुझे किती सुंदर आहे, असले सुंदर डोळे तुझे, तुझ्या डोळ्यात मला अख्खं जग दिसायला लागलं. जग कळतं ना तुम्हाला? जग म्हणजे मॅपची गरज नाही आता, नकाशाची. अख्खं जग डोळ्यात दिसायला लागलं. मला राहवलंच नाही, मी घाई घाई त्याच्याकडे गेले. मी बच्ची वाट बघू वैतागले होते, मी त्याच्याकडे गेले. म्हटले दादा खरंच का रे, म्हणजे खरंच अख्खं जग दिसतं तुला तिच्या डोळ्यात? आता नाही कसं म्हणावं, ती समोर होती, नवीन लग्न झालं होतं, पोरं लय घाबरत होतं, अलीकडे राहती का जाती, बरोबर की नाही. ते नवीन लग्न झालं होतं. हा म्हटले अख्खं जग दिसतं. म्हटले बरोबर, तुला जर हिच्या डोळ्यात खरंच अख्खं जग दिसतं ना, मला फक्त एकच सांग, या स्टॉपवर येणारी बस बघ कुठपर्यंत आली, बाकी काही नको. काही ना कळालं, काही आउट ऑफ कव्हरेज सध्या. विठ्ठला विठ्ठला आपलं वर्णन हे खोटं वर्णन आहे, पण संतांनी देवाचं केलेलं वर्णन खरं. काय म्हटले विठ्ठला किती सुंदर आहे तू. पण पांडुरंग ऐक, माझे ज्ञानोबराय म्हटले तू कधी कुणाला बोलवत नाही, पण ज्याच्या अपेक्षा आहे ना तुझ्यासाठी देह खर्च करायचा, त्याच्यावरती तू कृपा करतो. पण ऐक विठ्ठला, हे समाज म्हणतो शरीर सुंदर आहे, काय सुंदर शरीर, तुला बघितलं तर काय काय आमच्यामध्ये विठ्ठला असला सुंदर आहे तू. पांडुरंग ऐक, आता हे शरीर मला नकोय, हा देह नको, देह जावा थोराव पांडुरंगी दृढ भाव. देवा ऐक म्हटले, मंदिराच्या बाहेर निघाले तर बिदरचा बादशाहचे सैनिक आले, ते मला घेऊन जाणार आहे. पांडुरंगा विठ्ठला एक गोष्ट ऐक म्हटले माझी, मी आता मंदिरात आले, पण माझे ज्ञानोबराय म्हटले तू कधी कुणाला बोलवत नाही, हे तुझं ठरलेलं गणित आहे, पण जे स्वतः येतात ना तुझ्याकडं त्यांच्यावरती तू कृपा करतो. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य. मी एकटा असं ज्याला शरण आल्यावर तुमचा फायदा आहे. मग विठ्ठला मी तुला शरण आले. पांडुरंग ऐक, आता मी काही बाहेर जाणार नाही मंदिराच्या. असं घट्ट पकडलं देवाला, भोळेपणा होता, प्रेम होतं, त्या कानोपत्रेचा अंतकरणातलं प्रेम, शुद्ध भाव, तो भोळेपणा भगवान श्री विठ्ठलानं विश्वाच्या मालकानं बघितला आणि कानोपत्रेचा प्राण देवानं स्वतःत विलीन केला. आणि 750 वर्षापूर्वी एका 16.5 वर्षाच्या तरुण पोरीनं मंदिरात देहाचा त्याग केला, समर्पित केलं देह देवासाठी. देह देवाचे कारणी, देह देवासाठी खर्च केला. हे लोक म्हणायला लागले कोण पोरगी बाबा,
कोण पोरगी? ते बघितलं तर ते पार्थिव होतं, शव होतं, प्रेत होतं. वारकरी म्हणायला लागले पोरगी लईच भाग्यवान आहे. पोरगी तर भाग्यवान आहेच, पण धन्य माता पिता तयाचे, आई वडिलाचा तपास करा. पोरीचे आई वडील कोण आहे तपास झाला पाहिजे. मग तपास केल्या लक्षात आलं पोरगी एक वेश्याची मुलगी आहे. समाजानं जागेवर पार्टी बदलली. लोक इतके हुशार आहे, तुमच्यावरती दिवस चांगले राहू द्या, घरात जागा पुरणार नाही एवढी गर्दी राहील. दिवस वाईट आले तर लोक तोंड दाखवत नाही आपल्याला. पहिल्यांदा भाग्यवान म्हणायचे, पण वेश्याची मुलगी माहिती झाल्या पांडुरंगाला आंघोळ घाला, विठ्ठलाला आंघोळ घाला. हिनं स्पर्श केला ना त्याला. अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते. व्यर्थ चर्चा करू नका, मी बघल काय करायचं, माझ्या ताब्यात इथं, मी बघल काय करायचं. बाकीचे लोक निघून गेले. अनंत शास्त्रीला भगवंतानं दृष्टांत दिला स्वप्नात. म्हटले शास्त्रीजी आता माझी इच्छा आहे, माझी म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची नाही, आता माझी इच्छा आहे, माझी म्हणजे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. भगवान श्री विठ्ठलानं सांगितलं शास्त्रीजी माझी इच्छा आहे या कानोपात्रीची समाधी माझ्याजवळ बांधा. काय सांगू, भविष्यामध्ये ना या महाराष्ट्रातली लोक पंढरीच्या विठ्ठलाचं नाव ऐकून पंढरपुरात आले नाही तरी चालेल, पण या 16.5 वर्षाच्या तरुण पोरीचं नाव ऐकून तरी पंढरपुरात येतील. माझी इच्छा आहे या पोरीची समाधी माझ्याजवळ बांधा. सांगितल्याप्रमाणे समाधी तिथंच. आजही पंढरीला जा, आधी दर्शन कोणाचे, झाड उगवलं तिथं आता वृक्ष उगवले. VIP दर्शन घेतात त्यांना नाही. ते म्हणतात आम्ही तर बघितलं नाही, कुठं आहे ते. आता तुम्ही VIP गेल्यामुळे दिसणार कसं आहे, परंपरेने जातात ना त्यांना दिसतं तिथं. आणि अधिकार इतका मोठा आहे की देवासाठी शरीर खर्च केलं. देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. नामस्मरण रूपी बीज शुद्ध अंतकरणाने घेतलं तर फळ प्राप्त होतं. मुखी अमृताची वाणी पहिलं फळ. फळे सांगितले ना, फळ नाही, फळे सांगितले ना, त्यातलं पहिलं फळ मुखी अमृताची वाणी. दुसरं फळ तिसऱ्या चरणात आहे. सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, पहिलं फळ मुखी अमृताची वाणी, दुसरं फळ सर्वांगी निर्मळ. नामस्मरण रूपी बीज शुद्ध अंतकरणाने घेतलं तर सर्वांगी निर्मळ. सर्वांग निर्मळ म्हणजे काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. काम क्रोध लोभ नाही असा माणूस इथं बसल्यापैकी एकही सापडणार नाही. आहे का? आपल्याला नाही बसत हा अभंग. सर्वांगी निर्मळ, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, काम नाही. साधू संत तुकोबारांकडे एका बाईने जावं, जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास. काम नाही संतांच्या ठिकाणी, क्रोध नाही. तुकोबारांच्या आपलं नाथबाबांच्या अंगावरती 108 वेळेस एक माणूस थुंकला, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी. क्रोध नाही संतांच्या ठिकाणी, क्रोध अजिबात नाही. मला असा विचार येतो,
आता ते आपण एक कान ऐकून एक कान सोडून देतो म्हणून लक्षात घेत नाही आपण. 108 वेळेस थुंकणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? अहो धक्का लागला तर माणसं भांडणं काढतात, धक्का लागला तरी 108 वेळेस. क्रोध नाही साधूच्या ठिकाणी. नाथबाबांनी त्याला सांगावं, तुझ्यामुळे 108 वेळेस गंगेचं स्नान घडलं मला. किती किती अंतःकरण शुद्ध असेल. क्रोध नाही संतांच्या ठिकाणी, लोभ नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. चित्त गंगाजळासारखं पवित्र. गंगा माहिती सर्वांना? गंगा गंगा अशी असते. गंगा म्हणजे व्यावहारिक भाषेत सांगायला गेलं तर पाप धुण्याचं सर्व्हिस सेंटर. पाप धुवायचं असलं तर गंगेत जायचं, स्नान करायचं आणि पाप धुवून यायचं. बरोबर ना? काही माणसं म्हणतात लई सोपं आहे हो, पाप करायचं, गंगेत जायचं, डुबकी मारून यायची, पाप धुवून यायचं आणि पुन्हा जोरात बिलगायचं पाप करायला. असं नाही. कळत न कळत घडलं तर काही काही गोष्टी अशा घडतात बाबांनो आपल्या जीवनात, त्याचा नुसता पश्चाताप शिल्लक राहतो आपल्याकडे, बाकी काही नाही. तो पश्चाताप होतो ना, आपलं अंतःकरण दुखतं, खचतं. हा माझ्याकडनं चुकलंय हे. त्या चुकीची माफी, त्या पापापासून मुक्तता करायची असेल तर गंगेचं स्नान. बरोबर आहे की नाही? मुक्त करते, पाप मुक्त करते, पाप धुते ती. मग चित्त जैसे गंगाजळ शब्दाचा अर्थ असा आहे, त्या साधूचं जे भजन करतात ना, नामस्मरण करतात ना, त्यांचं चित्त गंगेसारखं पवित्र असतं. गंगा कशी असते? एखादा पाप्यातला पापी माणूस जर तिच्याकडे गेला आणि पुण्यवानातला पुण्यवान जर गेला तर गंगा असं म्हणत नाही हा खूप पापी, हा खूप पुण्यवान आहे. मग आता पुण्यवान महात्मा आहे ना, थोडी कृपा जास्त करू, आणि हा लईच पापी याच्यावरती थोडी, तिला शक्य आहे ना तितकी दोन्हीवरती ती सारखीच कृपा करते. तसं साधूचं या रे लहान थोर याती भलत्या नारीनं, लहान जा, मोठ्यांचा, स्त्रियांचा, पुरुषांचा, श्रीमंतांचा, गरिबांचा, माणसांना जा किंवा मुक्या जनावरांना जा, कुणी पण जा, सर्वांच्या वरती कृपा सारखीच संत करतात. चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. जे भजन करतात, नामस्मरण रूपी बीज आपल्या जीवनात अंगीकारतात ना, त्यांचं दर्शन जरी घेतलं तरी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. साधूच्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या शुद्ध अंतःकरणानं. ताप दर्शने विश्रांती. जीवनात 3 प्रकारची तापी, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. तिन्ही प्रकारच्या तापाची निवृत्ती साधूच्या दर्शनात आहे. हे 3च ताप आहे प्रत्येकाला, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आध्यात्मिक म्हणजे या काही उगाच आपल्याला काही आजार होतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते आध्यात्मिक ताप आहे प्रत्येकाला. कुणी आजारी पडतं, का थंडी येतो, ताप येतो, मोठे आजार होतात, तो आध्यात्मिक ताप आहे. एक आदिदैविक ताप आहे, तो म्हणजे समजा एखाद्या वेळेस दुष्काळच पडणं, दैविक देवापासून दुष्काळच पडणं, एखाद्या वेळेस अतिवृष्टीच होणं. आता द्राक्षाची बागा राहतात लोकांचे, समजा वातावरणच खराब होणं, या आदिदैविक ताप आहे. आणि एक आदिभौतिक म्हणजे शेजारच्यानं दिलेला त्रास, बांधावरून दिलेला त्रास, मारामाऱ्या, यांना लावालाव्या करणं, त्रास देणं, हा आदिभौतिक ताप आहे. या 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. 5 मिनिटं शिल्लक आहे आपल्याकडं. एकदा भगवान श्री पांडुरंगाचं भजन करूया मोठ्या आनंदानं. जाता जाता मी फक्त 5च मिनिटं घेते, सेवा संपवते. 5 मिनिटात सेवा संपवणार आहे. मी फार महत्वाचं सांगणार दादांनो तुम्हाला. महत्वाचं म्हणजे इथून मागे पण महत्वाचंच होतं. काही माणसं म्हणतील मग आतापर्यंत करीत काय होती तू इथं, तर आता महत्वाचं आहे. असं असतं की नाही. मी एक वाक्य सांगते, माझं असं एक पण कीर्तन नाही. तुम्ही युट्यूबला बघा, काही नाही टीव्हीवर बघितलं असेल, काही नाही फेस टू फेस असं समोरासमोर ऐकलंय, पण माझं असं एक पण कीर्तन नाही की त्यात मी ते विषय बोलत नाही. मी आजही बोलणार आहे. तुम्हाला पटेल किंवा नाही पटणार, पण वैयक्तिक मी माझं म्हणणं तुम्हाला सांगणार आहे. फक्त 5 मिनिटात सांगेल आणि सेवा संपवेल. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी मोठ्या आनंदाने भगवान श्री पांडुरंगाचं भजन करूया. करावरती हात, अजिबात लाजायचं. महाराष्ट्र आपला आहे, संस्कृती आपली आहे, परंपरा आपली आहे, कीर्तन आपलं आहे की नाही. मोठ्या आनंदानं भजन करा. विठोबार खूप
सर्वांनी भजन केलं, सर्वांच्या मनातून या ठिकाणी आभार मानते. जाता जाता 2-5 मिनिटात सांगते. जीवन जगत असताना स्वच्छ आणि गोड जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. महाराष्ट्राच्या मातीत आचरणाला फार मोठी किंमत आहे. जी माणसं आचरणाने मोठी झाली, आज समाज त्यांच्या आरत्या गातो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती का? आचरण फार गोड आहे, फार शुद्ध आचरण. माणसाचं आचरण इतकं गोड पाहिजे की एखाद्या माणसानं आपल्याबद्दल वाईट चर्चा जरी केली ना, तरी ऐकणाऱ्यांना वाटलं पाहिजे सांगणारा खोटं बोलतोय. ते तसं वागू शकत नाही, सांगणारा खोटं बोलतोय. इतकं आचरण गोड पाहिजे. डबल आवाज नको दादा. म्हणून आचरणानं गोड जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा, चांगलं जीवन जगा. आपल्या मुला मुलींवरती चांगले संस्कार घडवा, कारण ती आज काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. लहान लेकरं असेल टाळ घेऊन उभे राहिले ना, टाळ चुकला तर चुकू द्या. टाळ असाय चांगले चांगले लवकर टाळात येते नाही, चुकला तर चुकू द्या. लहान पोरं थोडा इकडे तिकडे टाळ झाला तर होऊ द्यायचं. पण आपल्या लोकाला असं वजन कमी झाल्यासारखं वाटतं टाळ चुकल्यावर. आपले माणसं बस खाली, तुला काय जमतं का? आताच्या पोरांना अपमान सहन होत नाही. ते पोरग सुद्धा म्हणतं बाबा हा टाळ निमाळ तिकडेच गोंधळ घाल, मला सांगू नको. हे वय राहतं. लेकरांवरती संस्कार देत चला, लेकरा संस्काराने मोठी करा. ज्ञानेश्वरी गाथा हे विचार आपल्या लहानपणापासून लेकरांना दिले पाहिजे. आपल्या आता हे मॉडर्न युग चालू ना, आताच्या आईवडिलांची अपेक्षा काय असते? माझ्या मुलीला ज्ञानेश्वरी गाथेचे विचार जर सांगायला जावे ना, तर मुलांचं लक्ष शिक्षणाकडे राहणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना शिक्षण बस इतकंच. मी शिक्षण करू नये असं म्हणणार नाही. आज ज्याचं शिक्षण नाही त्याला किंमत सुद्धा नाही. तुम्ही शिकवा ना मुलं मुली. महाराष्ट्रातली पोरगी जिल्हा ताब्यात पाहिजे पोरीच्या, इतके शिकली पाहिजे. महाराष्ट्रातला मुलगा हाय क्लास लेवलचं शिक्षण केलं पाहिजे. मुलांनी खूप उच्च शिक्षण केलं पाहिजे. तुमची परिस्थिती चांगली असेल ना, काही लोकांना अपेक्षा असते की आमच्या मुलीला बाहेरच्या देशात शिक्षणाला पाठवावं. विठ्ठल विठ्ठल काहींची अपेक्षा असते आमच्या मुलाला. महाराष्ट्रातली माणसं आहोत आम्ही, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत आम्ही. इतकं स्वाभिमानानं म्हटलं पाहिजे आपल्या मुलांनी. आज तो स्वाभिमान शिल्लक नाहीये. आज लाज वाटते आपल्याला बाकीच्या संस्कृती पुढे सांगायला आम्ही महाराष्ट्रातले अडाणी आम्ही. का लाज वाटावी? अरे शिक्षणात जरी देश पुढे असले तरी संस्कृतीनं आपल्या महाराष्ट्रासारखी, भारत देशासारखी पवित्र संस्कृती जगाच्या पाठीवर कुठंच नाहीये. तुम्ही शिक्षण द्या मुलांना, शिक्षण द्या, संस्कार द्या. शिक्षण प्लस संस्कार या दोन गोष्टीची सांगड बसली पाहिजे. पण आज आपली मुलं थोडं शिक्षण करायचं, शायनिंग मारीत तिकडे यायचं आणि मग म्हणायचं काय राहिलं महाराष्ट्रात. हे काही लोक इतके विचित्र आहे ना, अशी ताकद दाखवतात शिक्षणाची. प्रत्येक शिकलेला सारखा नाही. मी स्वतः बघितले पंढरीच्या वारीमध्ये, स्वतः बघितलं. किती मोठ्या पदावर माणसं असू द्या, 8 दिवस सुट्टी घेत नाही. पण पंढरीच्या वारीसाठी 8 दिवस सुट्टी काढून चालणारी माणसं सुद्धा याच महाराष्ट्र. अख्खं जग माऊली म्हणतंय ही ज्ञानोबारांनी महाराष्ट्रात केलेली क्रांती. स्वाभिमान नसावं ज्ञानोबारांचा. 21 वय कळतं तुम्हाला? 21 पूर्ण 22 सुरुवात, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी समाधी घेतली. 21 कोणतं वय ऐका? ज्या वयामध्ये ज्याला अहंकार ना मी एज्युकेटेड आहे, मॉडर्न आहे आणि खूप हुशार आहे, त्यांनी ऐका. ज्या वयात आपल्याला करिअर कोणत्या क्षेत्रात करावं हे सुद्धा कळत नाही, त्या वयात ज्ञानोबारांनी महाराष्ट्रात क्रांती केली. त्या वयात कधीतरी लेकरं म्हटले पाहिजे ज्ञानेश्वर महाराज माझे. तुकाराम म्हणतात लेकरं असं नाही म्हणत. आता लाज वाटते. संतांचं नाव घ्यायचं म्हटलं ना तर लाज वाटते. का? आम्ही थोडं मॉडर्न युगातली पोरं आहे. आता त्यांच्यासाठी एक वाक्य सांगते मी तुम्हाला. थोडं लाज का वाटते? आता आम्ही शिकलेलं आहे आणि हे कीर्तन भजन म्हणजे अडाणी. हे काहीची मानसिकता अशी आहे, ज्याला काही जमत नाही त्यानं कीर्तन करायचं, ज्याला काही जमत नाही त्यानं भजन म्हणायचं. महाराष्ट्रातले 90% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहे. हाही विचार आपण करणं गरजेचं आहे. म्हणून साधं वाक्य सांगते मी तुम्हाला. काय जमतो आपल्याला? काय जमतं? लहानपण घ्या थोडं. लई शिक्षण केलं ना, उच्च शिक्षण केलं तर काय जमतं? हिंदी, मराठी, इंग्लिश, बरोबर ना? काहींची इंग्लिश पण लई नाही. यस नो थँक्यू वेलकम संपली इंग्लिश. पण ठीक आहे, चांगलं प्रॉपर शिक्षण केलं तर मग हिंदी, मराठी, इंग्लिश, एखादा मित्र दुसरा भाषेतला असला तर ती जमते. 4-5 भाषा जमतात बाबांनो आपल्याला. 4-5 भाषा जमतात. म्हणून जर आपण मॉडर्न असेल तर 56 भाषांचा केला असी गौरव. कळतंय तुम्हाला? 3-4 भाषा जमतात म्हणून जर आपण मॉडर्न असेल तर
तर ज्यांना वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषांचं ज्ञान होतं, त्या ज्ञानेश्वर महाराजांचे विचार किती मॉडर्न असतील, किती मोठे विचार असतील. मुलींनी म्हटलं पाहिजे, मुलांनी म्हटलं पाहिजे माझे ज्ञानेश्वर महाराज. कधीतरी दिवसात 5 वेळा वाचा ज्ञानोबारांच्या, दर्शन घ्या ज्ञानोबारांचं. काय येतो आपल्याला हे आता थोडा ते बघा. मी का सांगते तुम्हाला, मी लहान आहे तुमच्या समोर, तुमची बहीण आणि मुलगी म्हणून बोलते. थोडा अहंकार आडवा येतो. भजनाला बसायचं म्हटलं आडवा काय, अहंकार आहे. कीर्तन ऐकायचं म्हटलं आडवं काय, अहंकारच ना. ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायचं म्हटलं आडवं काय येतो, अहंकार. मग एक गोष्टीचा विचार करा, महाराष्ट्र घ्या, भारत देश घ्या, जगातला श्रीमंत माणूस इथं आणा तुम्ही, तुमच्या सर्वांच्याच ओळखीचा अंबानी आणा वाटलंच. ओळखीचा म्हणजे तुमच्या काय घरातले संबंध नाही, पण असं नाव जरा ऐकलेलं आहे, श्रीमंत म्हणतात त्याला, बरोबर की नाही. श्रीमंत माणूस इथं आणा आणि त्या श्रीमंतांना फक्त इथं एकच म्हणावं, इथं मी खूप श्रीमंत आहे, मी इथं बसल्या बसल्या कोटी रुपये देतो आणि ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी विकत घेतो. भेटेल असा माणूस? शब्द विकत घेईल का? शब्द विकत घेता येतं, गाणं विकत घेता येतं. कोटीनं पैसे कमवतात लोक गाण्यावर, कविता विकत घेतल्या जाते, पण संतांचा शब्द विकत घेण्याची ताकद जगात कुणातच नाही. आपल्याला आपली योग्यता कळाली पाहिजे. खूप लहान आहे, यांच्या नखाची सुद्धा बरोबरी आपण करू शकत नाही. म्हणून फक्त तरुण मुला मुलींना बहीण म्हणून विनंती आहे की स्वाभिमानानं जीवन जगा, लाचारीनं जीवन जगू नका. हा मला मोठं करीन, तो मला, अरे ज्ञानोबा कृपा करते ना आपल्यावरती. हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी एका रेड्यावरती कृपा केली. रेड्यावरती 750 वर्षापूर्वी एका रेड्याला कळत होतं कोणाच्या मागं गेलं पाहिजे, आता माणसाला कळा नाही. रेड्यावरती कृपा केली. आज माणसं रेड्याचं दर्शन घेतात बाबांनो. मग लोक म्हणतात काय तू रेडा, ज्ञानोबांनी कृपा केली, आपल्यावर नाही करणार, करतील ना. प्रेम करा ज्ञानोबांच्यावरती. म्हणून स्वाभिमानानं जीवन जगा. पवित्र देश आहे, संस्कृती पवित्र आहे आपली. का पवित्र म्हणतात त्याच्या मागचं कारण आहे, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, जिस देश में संत महंत संतों का उजियारा उजियारा, भारत देश हमारा. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान देंगे. आपल्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल पे लगा के
जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. स्वाभिमान बाळगा. संतांवर प्रेम करा, देशावर प्रेम करा, कीर्तनावर प्रेम करा, भजनावर प्रेम करा. तर ना भाग्यवंत नटी हरी कीर्तनात एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व तरुण लेकरांसाठी ज्यांनी पुढाकार घेतला. हे बघा बाबा, भविष्यात काही लेकरं नोकरी करतील, काही कुठं जातील. मी एकच सांगणे तुम्हाला, तुम्ही नोकरी करा, राजकारण करा, व्यापार करा, शेती करा, पण सप्ताच्या निमित्तानं गावात जर असले ना तर विचार करू नका मी नोकरीला आहे मग सप्त्याला का बसू. नाही, मी आलोय ना निमित्तानं, मग मी कीर्तनाला आलो पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. म्हणून संस्कृती टिकवा. उपस्थित सर्व मायबाप, सर्व श्रोते, सर्व ग्रामस्थ, सर्वांचे अंतकरणपूर्वक मी खरंच मनातून या ठिकाणी आभार मानते. सर्व मी पाठीमागे आमचे परिचय झालाय, दादा ओढ्याला कार्यक्रमावर होते. ही मला असं जुन्या माणसाकडे बघितलं ना मला खरंच लय चांगलं वाटतं, कारण ह्या लोकांकडनं आम्ही शिकलोय. खरं सांगते, जुनी जी माणसं आहे ना यांच्याकडनं टाळ कसा वाजवायचा, भजन कसं म्हणायचं, खरं यांच्याकडनं. सर बाबाही आहेत, दादाही आहेत, हरिभक्तीपरायण माऊली आहे या ठिकाणी, त्यांचे सुद्धा आभार. काका असतील, दादा असतील, माऊली असेल, सर्व भजनी मंडळा सर्वांचे या ठिकाणी मी मनातून आभार मानते. आमचे दादा असतील, नेहमी विण्याची साथ करतात, पण आज बाबा असल्यामुळे दादांनी टाळ 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 घेऊन उभे राहिलेत, त्यांचे सुद्धा आभार. सर्व ग्रामस्थांचे आभार. हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज असतील, दादांचे सुद्धा या ठिकाणी आभार. हरिभक्तीपरायण गायत्री ताई असतील, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. दादा असतील, हे जी लेकरं आहेत ना, लहान लहान मुलं यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांचं चुकलं तरी चुकू द्या, कौतुक करा. एखादी गवळण म्हटली ना, चुकलं म्हणायचं, चांगलीच म्हटली असं म्हणायचं. आपली माणसं आपणच मोठी करायची. म्हणून सर्व टाळकरी, लहान लहान बालगोपिका आहेत, महिलांची ताकद कमी नाही. ही मुक्ताबाईनं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण मुक्ताईनं ज्ञानोबाईनं सांगितलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं 750 वर्षापूर्वी ताटी उघडा ज्ञानेश्वरा उपदेश केला. ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश मुक्ताईनं जर ज्ञानेश्वर महाराजांना केला नसता तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीला मिळाला नसता. महिलांची ताकद आहे बाबा. लहान लहान बालगोपिका आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या तुम्ही, आभार मानते. चोपदार असतील, त्यांचे सुद्धा मनातून या ठिकाणी आभार. विनेकरी बाबा असतील, बाबांचे सुद्धा या ठिकाणी आभार. इंगणवेड्यावरून आलेली मंडळी, ओढ्यावरून आलेली मंडळी, पिंपरीवरून आलेली मंडळी, बरीच मंडळी उपस्थित आहे. मला प्रत्येकाचा नाम उल्लेख दादा करतीलच नंतर. सर्वच मंडळीच्या या ठिकाणी आभार मानते. सप्ताह कमिटीचे विशेष मनातून आभार मानते. दादांनी मला निमंत्रण दिलं, बाकी सप्ताह कमिटीतर्फे दादांचे सुद्धा या ठिकाणी आभार. पेटी मास्तर काका असतील, काकांचे सुद्धा मनातून या ठिकाणी आभार मानते. जसं माणसाला एक वेळेस हात पाय कान डोळा नसला तर माणूस जगतो, पण हृदय बंद पडलं तर डॉक्टर म्हणतात आता घरी घेऊन जा. माणसाला जगण्यासाठी जेवढं हृदय गरजेचं आहे तितकं कीर्तनासाठी पखावच गरजेचं असतो. इकडनं असणारे मृदुंगाचार्य दादा असतील, दादांचे सुद्धा मी खरंच मनातून आभार मानते. इकडं असणारे हरिभक्तीपरायण माऊली असेल, दादांची सुद्धा खरंच माझ्या भावासारखे जे दोनही दादांच्या ठिकाणी मनातून आभार. साऊंडवाले दादा असतील, गोड ऑपरेटिंग केली, दादांची सुद्धा मी मनातून या ठिकाणी आभार मानते. माझे मिस्टरही माझ्यासोबत आलेले आहेत, ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये PSI आहेत. पण आले कस तरी सुट्टी काढून, त्यांचे सुद्धा मी खरंच आभार मानते. सर्वच मंडळीचे आभार मानून बोलण्याच्या योगात एखादा येतील ना, एखादा शब्द पुढे या, एखादा शब्द चुकीचा गेला असेल, तुमची बहीण आणि मुलगी म्हणून मला परत करा. एखादा वाक्य गोड असेल तर ज्ञानोबा तुकोबांची कृपा आहे. झालेली सेवा सकल संतांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी, भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. मला सूचना आली गवळण, पण आता चाल घ्यायची ना, बैरवी घ्यायची, त्यामुळे आता ज्ञानेश्वर माऊली आपलं जय विठ्ठल मग म्हणून गाऊ ना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
हरी माधवा मोहना नको करू माझी मस्करी देवा 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 नको करू माझी मस्करी नको करू माझी मस्करी श्री हरी माधवा मोहना नको करू माझी मस्करी देवा 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 नको करू माझी मस्करी तुझ्या वचनाला गुंतले मी राधा तुझ्या वचनाला गुंतले मी राधा तुझ्या वचनाला गुंतले मी राधा तुझ्या दिवस तुझ्या सणाला रात्रंदिवस तुझ्या सणाला केशवा